पुण्यामध्ये अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानांचा नाद करू नये अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले। 26 आणि 27 ऑक्टोबरला किरीट सोमय्या नांदेड आणि लातूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान अशोक चव्हाणांचा की इतर कोणत्या मंत्र्यांचा खुलासा करणार याकडे आता लक्ष लागलंय। स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरीमध्ये 500 ते 700 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना पत्र लिहिलंय आणि या घोटाळ्याच्या ईडी आणि सीबीआय कडून चौकशी होण्यासाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राऊतांनी या पत्रातून केलंय। जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा खडसे, विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेत आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड झालंय। नेहमी कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचा आग्रह करणाऱ्या अजित पवारांनी काल मावळमध्ये चक्क मास्क काढून भाषण केलं। एका कार्यक्रमामध्ये आमदार सुनील शेळके यांनी अजित पवारांना मास्क काढून बोलण्याची विनंती केली होती। संदर्भात आज मी बघितलं अनेक जण मास्कच वापरणार, मी कायमचा वापरत होतो त्या पठ्ठ्याने सांगितलं आज तर मास्क काढूनच बोला। नव्हतं बोलायचं पण म्हणतील राव दादा माझ्या वाढदिवसाला एवढंच ऐकना, त्याच्यामुळे आता ते काढावं लागलं। तर मावळमधील सभेत सुनील शेळके यांना पुढच्या वेळी 1,88,000 मताधिक्यानं निवडून आणणार असा आवाज एका कार्यकर्त्यानं दिला आणि यावर धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या लीडच्या पुढे जायचं नाही असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। दादांच्या लीडच्या पुढे जायचं नाही। रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे। आज त्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत। महिला सुरक्षेसाठी प्रभावीपणे काम करण्याची आग्रही भूमिका त्या घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर मावळ गोळीबार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मी देखील शेतकरी आहे आणि माझी जातही शेतकरी आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। मावळमध्ये ते बोलत होते। सोलापूरच्या ग्रामीण भागात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे, तर फटाके विक्रीवर सुद्धा बंदी घालत विभागीय आयुक्तांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। नागपूरच्या कळमना पूल दुर्घटनेप्रकरणी 3 सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हा निर्णय घेतलाय। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर तब्बल 50 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे आणि त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागानं निविदाही मागवल्यात। साताऱ्याच्या कराडमधल्या किरपे ग्रामसभेत 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय। ग्रामसभेत आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाणही झाली आहे। या प्रकरणी एकूण 6 जणांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। बारामतीतील इनोव्हेशन सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूटचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आजपासून 3 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। पोलीस जिमखान्यात ते विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेणार आहेत। छोट्या व्यावसायिकांच्या परवाना शुल्कात 3 ते 10 पट वाढ करण्याचा विषय नाशिक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये फेटाळण्यात आलाय। तर अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवण्याचं काम महिला बचत गटांना देण्यास नाशिक पालिकेनं मान्यता दिली आहे। 10 अंगणवाड्यांचं काम एका महिला बचत गटास हा निकष घालून देण्यात आलाय। आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या जागा या भाडेतत्वावर घेण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत। उद्या होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये हा विषय चर्चेला जाणार आहे। कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी 3056 रुपये एक रकमी एफआरपी देण्यात येणार आहे। कारखान्याचे अध्यक्ष केपी पाटील यांनी ही माहिती दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वीच एक रकमी एफआरपी देण्याच्या घोषणांचा सपाटा सुरू केलाय। रत्नागिरी जिल्हा बँकेतील मनमानी कारभार बंद करण्यासाठी सहकार पॅनेल विरोधात उभ्या असलेल्या योग्य उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार असं वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केलंय। राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँका बंद कराव्यात आणि नाबार्ड मार्फत शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करावा अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। पीक विमा कंपन्यांना केंद्र सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय। ते देगलूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते।
नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 19,400 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। सर्वेक्षणानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे। आणि औरंगाबाद महापालिकेनं नव्या प्रभाग रचनेचा अद्याप कच्चा प्रारूप आराखडा तयार केलेला नाहीये। मात्र राजकीय मंडळींनी आतापासूनच सोयीचे प्रभाग येऊ शकतील का या दृष्टीने जोरदार चाचपणी सुरू केली आहे। रत्नागिरीमध्ये महावितरणकडून वीज वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। थकीत बिल असणाऱ्यांचं वीज कनेक्शन त्वरित खंडित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती 3 दिवसीय नंदुरबार दौऱ्यावर आहे आणि जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विभागाचा ते आढावा घेणार आहेत। तसंच हा आढावा राज्य शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे। जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांवर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली, तर आज सकाळी 11 वाजता वैध आणि अवैध अर्जांची अधिकृत घोषणा होणार आहे। बुलडाण्यातल्या चिखलीच्या नगराध्यक्षांची पतीसह भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। नगराध्यक्षांना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरकारभार आणि दादागिरी केल्याचा आरोप करत नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र उगलमुगले हे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले। आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 40,000ची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे। टोलनाक्यावरील वेळ वाचवण्यासाठी फास्टॅग ही प्रणाली अंमलात आणली, मात्र फास्टॅग स्कॅन प्रणालीमध्ये अनेक समस्या येत असल्यानं अनेक टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यातल्या तेऱ्हाला तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे शहरातील वकील संघटना येत्या 18 ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाला बसली आहे। हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। नागपूर विमानतळावरून इंडिगो विमान कंपनी लखनौ आणि चेन्नईकरिता 31 ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू करणार आहे, तर गोव्याकरिता बंद असलेली विमानसेवा इंडिगोनं पुन्हा सुरू केली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर आणि एसी कोचेसमध्ये मोफत ब्लँकेट देण्याची सुविधा ही कायमस्वरूपी बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करतंय। त्यामुळे ब्लँकेट आणि बेडशीटसाठी प्रवाशांना आता पैसे मोजावे लागणार आहेत। राज्यातील नाट्यगृहे येत्या 22 तारखेपासून सुरू होणार आहेत। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय आणि 80% बुकिंगही आता पूर्ण झालंय। भंडाऱ्यात धम्म रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये शेकडो अनुयायी सामील झाले होते। राज्यात काल दिवसभरात 2,779 रुग्ण कोरोनातून मुक्त झालेत। 1,825 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेत, तर 21 जणांचा काल कोरोनामुळे मृत्यू झालाय। आणि पुण्यापाठोपाठ नागपुरातही 0 कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर काल केवळ 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत। आणि पुण्यामध्ये तब्बल 8 महिन्यांनंतर म्हणजे 6 फेब्रुवारी 2021 नंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही। पुणे शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये काल कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही। तर सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोससाठी आज आणि उद्या महालसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली आहे। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये आजपासून 2 दिवस महालसीकरण अभियान राबवण्यात येतंय। या महालसीकरणात मुस्लिम समुदायही सहभागी होणार आहे, असा निर्णय आयुक्त कापडनीस आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। पुण्यामध्ये आज 198 लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची सुविधा असेल। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे दोन्ही लसीचे डोस या केंद्रांवर उपलब्ध होतील। लातूरच्या बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, मात्र सोयाबीनचा भाव 5,000वर स्थिर आहे। सोयाबीनचा भाव वाढत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता पाहायला मिळते। वाशिममध्ये बाजार समित्यांमध्ये 30,000 क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक झाली आहे आणि सरासरी 4,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळतोय। दिवाळीपूर्वी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी करतायत। अकोल्यामध्ये भुलाबाई उत्सवाला महत्त्व आहे, मात्र हा उत्सव आणि उत्सवातील गाणी आता लोप पावत चालली आहेत। मात्र अकोल्यामध्ये महिलांनी पारंपरिक पद्धतीनं भुलाबाई उत्सव साजरा केलाय। दिवाळीनिमित्त सोलापुरात पणत्या तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। सोलापुरात दिवसाला 10,000 पणत्या तयार केल्या जात आहेत। भंडाऱ्याच्या शेत शिवारामध्ये असलेल्या 9 फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिलंय। वन विभागाची मदत घेत सर्पमित्रांनी या अजगराला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलंय। औरंगाबादमध्ये फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणानं राहत्या घरात आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी सुसाईड गुड बाय असं स्टेटस त्यानं ठेवलं होतं, मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वाशिमच्या अनसिंग गावात वीज वितरण कार्यालयात एकही अधिकृत कर्मचारी नसल्यानं ग्रामस्थांनाच वीज दुरुस्ती करावी लागतीये। काल एका तरुणाला विजेचा शॉक लागला आणि तो अगदी थोडक्यात बचावलाय।
त्याच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तर गोंदियामध्ये बजरंग दलानं गायींची तस्करी करणाऱ्या एका पिकअप व्हॅनला पोलिसांच्या स्वाधीन केलंय. मात्र एक पसार झालेल्या पिकअपचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.